हॅलो हॅलो ऑनलाईन करायचं स्टार्ट. येस सर. येस सर. अरे वा, जेवण करून गुड गुड, चांगला रिस्पॉन्स आला पहिल्यांदा ऑनलाईन. ओके, आता आपण कॅलेंडर लुकअप मधून एक्स्ट्रॅक्ट केलेलं राईट, क्वार्टर वगैरे एक्स्ट्रॅक्ट केलेलं. बट मला इथं क्वार्टर मध्ये फक्त 1 2 3 4 दिसतंय राईट. माझे इथं क्यूटीआर वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही तिकडे थांबा. क्यूटीआर हवा असेल तर मला इथं क्यूटीआर 1 म्हणजे क्वार्टर 1 क्वार्टर 2 क्वार्टर 3 असं पाहिजे असेल तर काय यूज करू शकतो, कोणता ऑप्शन यूज करतो. इथं काय 1 2 3 4 असं क्वार्टर असतं, 4 क्वार्टर असतात. बट मला ह्या 1च्या जागी एका नवीन कॉलम मध्ये किंवा त्याच कॉलम मध्ये क्यूटीआर 1 क्यूटीआर 2 असं पाहिजे. म्हणजे 1च्या जागी हा प्रिफिक्स ऍड करायचा असं समजा. कंडिशनल कॉलम यूज करू शकतो. कंडिशनल कॉलम यूज करू शकतो का एव्हरीवन? करू का यूज कंडिशनल कॉलम? कंडिशन काय माझी, जिथं 1 असेल त्याला तिथं मला काय पाहिजे, क्यूटीआर 1. जिथं 2 असेल तिथं क्यूटीआर 2. जिथं 3 असेल तिथं क्यूटीआर 3. ओके, क्वार्टरला सिलेक्ट करू, क्वार्टरला सिलेक्ट करू, ऍड कॉलम मध्ये जातो. देन इथं कंडिशनल कॉलम म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, कंडिशनल कॉलम वर क्लिक करतो. माझी कंडिशन्स आहेत ना काहीतरी राईट. ओके, कॉलम कोणता सिलेक्ट करणार, क्वार्टर, क्वार्टर सिलेक्ट कर. ऑपरेटर कोणता आहे ना, इक्वल्स, इक्वल टू 1. मला त्याला काय रिझल्ट पाहिजे, क्यूटीआर 1. क्यूटीआर 1. आता अगेन ऍड क्लॉज करतो. कशासाठी, ज्याची व्हॅल्यू 2 असेल त्याला काय पाहिजे, मला क्यूटीआर 2 पाहिजे. अगेन कॉलम कोणता, क्वार्टर नावाचा. अगेन इक्वल्स व्हॅल्यू 2 इक्वल्स टू 2. देन आउटपुट काय येणार, क्वार्टर 2. अगेन ऍड क्लॉज करतो. अगेन कॉलम इक्वल्स टू 3 क्वार्टर 3. ओके, अदरवाइज जो काय शेवटचा राहिला असेल एल्स मध्ये क्वार्टर 4 क्यूटीआर 4. देन ओके म्हणू. ओके आलं, ऑपरेशन परफॉर्म झाले. इथं क्यूटीआर 1 क्यूटीआर 2 दिसतंय. आता अगेन सिलेक्ट करतो, 2 सिलेक्ट केलं. ओके, काय केलं, 2 सिलेक्ट केलं. आला 2 ला क्वार्टर 2 बरोबर. इथं आपण एक्स्ट्रॅक्ट केलेलं क्वार्टर दिसतंय 2, त्याला आलं बरोबर ती व्हॅल्यू मॅच झाल्या. ओके, काय आलं, इफ जर मला इथं इयर कुठे आपलं 2020, इथं माझं इयर 2020 असं दाखवायचं असतं तर काय केलं असतं मी, सेम कंडिशनल कॉलम मध्ये जाऊन इयरचा कॉलम सिलेक्ट केला असता, इज इक्वल टू 2020. ते काय आलं असतं, इयर 2020 रिप्लेस केलं असतं. काय आलं, कंडिशनल कॉलमचा यूज काय आला पॉवर ग्रिड एडिटर मध्ये. ओके, ओके, मेन पॉइंट, डेटा मॉडेलिंग. ओके, व्हॉट इज डेटा मॉडेलिंग एव्हरीवन? ओके, 2 टेबल मध्ये काहीतरी रिलेशन असतं. ओके, त्याला आपण बिल्ड करतो आणि त्या दोन्ही टेबलचं रिलेशन वर आपल्याला आउटपुट डिपेंड असतं राईट. त्याला आपण काय म्हणतो, डेटा मॉडेलिंग. डेटा मॉडेलिंग मध्ये 4 टाईप आहेत. ओके, 4 टाईप आहेत डेटा मॉडेलिंग मध्ये. हा, फर्स्ट वन इज 1 to 1. ओके, सेकंड वन इज 1 to many. थर्ड वन इज many to 1. फोर्थ वन इज many to many. ओके, 1 to 1 म्हणजे काय, आपलं बेस्ट एक्झाम्पल, एका मित्राला एक मैत्रीण आहे बरोबर, त्याला काय म्हणतो आपण 1 to 1. 1 to many, एका मित्राला 2 मैत्रीण आहे. 1 to many झालं, many to 1 2 मैत्रिणीला 1 मित्र आहे. ओके, आणि many to many, many मित्र many मैत्रीण.
मैत्रीण म्हणतोय. हा ओके, हे काय आपले 4 टाईप असतात. कार्डिनॅलिटी त्याला काय म्हणतो आपण, कार्डिनॅलिटी. ओके, आता आला कुठे घेतो आकी. ओके, देन हे 4 टाईप आहेत बरोबर. आता हा 4 टाईपचा डिपेंडिंग 2 स्कीमाज आहेत. ओके, 2 स्कीमाज आहेत. फर्स्ट वन इज स्टार स्कीमा अँड सेकंड वन इज स्नोफ्लेक स्कीमा. हे जाणून घेण्याच्या ऐवजी आधी आपण फॅक्ट टेबल आणि डायमेन्शन टेबल मधला डिफरन्स बघूया. ओके, आता फॅक्ट टेबल म्हणजे काय, एनीवन सांगू शकतो कोण? म्हणजे जिथं फक्त न्यूमेरिक डेटा कंटेंट होतो, म्हणजे त्या न्यूमेरिक डेटाच्या बेसिसवर आपल्याला काहीतरी आउटपुट मिळणार आहे. लाईक टोटल सेल्स, टोटल रिव्हेन्यू, टोटल प्रॉफिट. लाईक असा जो डेटा मिळतो, जो न्यूमेरिक डेटा मिळतोय, त्याला आपण काय म्हणतो, फॅक्ट टेबल. आणि डायमेन्शन टेबल म्हणजे काय, राईट, म्हणजे इथे एक डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये इन्फॉर्मेशन असते. म्हणजे माझं नाव अथर्व पवार आहे, तर माझं एक पूर्ण डिस्क्रिप्शन ज्या टेबलमध्ये असेल, ज्या डिस्क्रिप्टिव्ह टेबलमध्ये असेल, त्याला काय म्हणणार आपण, डायमेन्शन टेबल. तर आपल्या ह्याच्यामध्ये केसमध्ये फॅक्ट टेबल कोणता आहे, सेल्स टेबल. का, तिथं पूर्ण न्यूमेरिक डेटा प्रेझेंट आहे बरोबर. आणि आपण डायमेन्शन टेबल बाकीचे म्हणू शकतो सगळे, राईट. ओके, जस्ट वेट अ मिनिट, मी कस्टमर लुकअप ओपन करतो. ओके, इथं अॅन्युअल इन्कम पण आहे. पण सर तुम्ही म्हणलेला की डायमेन्शन टेबल मध्ये फक्त डिस्क्रिप्टिव्ह डेटा असतो. बट नेहमी लक्षात ठेवा, डिस्क्रिप्टिव्ह डेटा म्हणजे ऍज वेल एज न्यूमेरिक डेटा पण न्यूमेरिक डेटा म्हणजे कोणता, अॅन्युअल इन्कम, एज, तुमचं बर्थ इयर, हा न्यूमेरिक डेटा डायमेन्शन टेबल मध्ये असू शकतो. ओके, डिफरन्स काय आला फॅक्ट टेबल आणि डायमेन्शन टेबल मधला. ओके, मॉडेलिंग कडे जायचं. आता असं काहीतरी माझा एक स्कीम आहे. ओके, म्हणजे काहीतरी डॅशबोर्ड. ओके, आपल्याला आता काय करायचंय, प्रत्येक टेबलमध्ये काही ना काहीतरी रिलेशनशिप आहे ते बिल्ड करायचं. ओके, त्यासाठी एक कन्सेप्ट आहे प्रायमरी की अँड फॉरेन की. प्रायमरी की काय असते, युनिक अँड नॉट नल. आणि फॉरेन की म्हणजे ती एका टेबलमध्ये ऍज अ प्रायमरी की म्हणून वर्क करते आणि दुसऱ्या टेबलमध्ये फॉरेन की. ओके, म्हणजे आपण फॉरेन की थ्रू कनेक्ट करतो का प्रायमरी की थ्रू, प्रायमरी की थ्रू बरोबर. आपण 2 फॅक्ट टेबलला कनेक्ट करू शकतो. येस, आपण 2 फॅक्ट टेबलला कनेक्ट करू शकतो का. माझ्याकडे एक सेल्स डेटाचा नावाचा फॅक्ट टेबल आहे. ओके, माझ्याकडे अजून एक डेटा आहे, एक फॅक्ट टेबल आहे. कोणता आहे तो, रिटर्न्स डेटा, राईट. त्याला रिटर्न्सची इन्फॉर्मेशन मिळाली. जर मी त्या दोघांना कनेक्शन करायला गेलो तर मेनी टू मेनी रिलेशनशिप येईल बरोबर. पण ते इम्पॉर्टंट आहे का, त्याला एम्बिग्युटी येते, एरर्स येतील काहीतरी, राईट. त्यामुळे आपण ते कनेक्ट करणार का, त्यामुळे 2 फॅक्ट टेबल कधी कनेक्ट होऊ शकतात का. ओके, का, कारण की दोन्ही टेबलमध्ये फक्त फॉरेन की प्रेझेंट असतात. ओके, त्यामुळे आपण कनेक्ट नाही करू शकत. ओके, सो जस्ट वेट अ मिनिट. जेव्हा तुम्ही माग करताल ना परफॉर्म ऑपरेशन, लगेच अप्लाय चेंजेस करत जावं, म्हणजे लोड घेणार नाही. ओके, जस्ट वेट. ओके, सर सांगा पहिले रिलेशनशिप कोणतं बिल्ड करणार आपण, कोणत्या टेबलमध्ये आणि कोणत्या कोणत्या टेबलमध्ये कनेक्ट करणार पहिला. और कॅलेंडर थ्रू जायचं आपण. पहिला टेबल कोणता आपला, कॅलेंडर लुकअपचा टेबल आहे. सो कॅलेंडर लुकअप आणि सेल्स फॅक्टला कनेक्ट करू शकतो मी. म्हणजे डेट वाईज, इयर वाईज, मंथ वाईज मला पूर्ण सेल्सचा डेटा मिळेल. ठीक आहे, हा डिलीट करा. ओके, जेव्हा तुम्ही पॉवर बी मध्ये टेबल इम्पोर्ट करता ना, तर ऑटोमॅटिकली रिलेशनशिप बिल्ड होतं, राईट. बट कधी कधी काय होतं, तो टेबल प्रत्येकाला कनेक्ट होतो, ते अननेसेसरी गोष्टी असतात.
त्यामुळे आपण परत रिलेशनशिप बिल्ड करतो किंवा मॉडेलिंग करतो. ओके, मॉडेलिंग का करतो का आलं ना. ठीक आहे. सो पहिलं कशाला कनेक्ट करू, कॅलेंडर लुकअपला कनेक्ट करू सेल्स फॅक्ट टेबलशी. कोणता कॉलम घेणार मी, डेट नावाचं कॉलम का नाही प्रेझेंट माझे. त्याच्या कॉलम वर नाव गेलं का. सो कॅलेंडर लुकअपची डेट आणि सेल्स फॅक्ट टेबल मधली ऑर्डर डेट कनेक्ट करू शकतो. कनेक्ट करू. ऑर्डर डेट आले इथं 1 to 1 मेनी रिलेशनशिप. काय आलं का, ह्या कॉलमचं नाव चेंज आहे आणि ह्या कॉलमचं नाव पण चेंज आहे बघा, पण दोघांमधलं कंटेंट असणार काय, सेम कंटेंट आहे, त्यामुळे ते कनेक्ट होतात ते. ओके, इफ तुमचं कॉलम नेम चेंज असेल बट दोघांमधला कंटेंट सेम असेल तरी ते कनेक्ट होतात. ओके, सो मी फर्स्ट काय केलं, कॅलेंडर लुकअपला कोणाशी कनेक्ट केलं, सेल्स फॅक्ट टेबलशी, डेट टू ऑर्डर डेट. ओके, आली इथं 1 to many रिलेशनशिप, म्हणजे 1 डेट हॅज मेनी ऑर्डर्स असं म्हणू शकतो आपण आता. ओके, करू सेव्ह. एक रिलेशनशिप बिल्ड झालं, राईट. मी काय केलं, जस्ट ह्याला ड्रॅग करून इकडे ड्रॅग केलं, बरोबर, त्या कीला की कनेक्ट केलं. अजून एक वे, इथं मॅनेज रिलेशनशिप म्हणून ऑप्शन. ओके, इथं कोणता ऑप्शन आहे, मॅनेज रिलेशनशिप म्हणून. अगेन त्याला सिलेक्ट करतो. ओके, इथं न्यू रिलेशनशिप म्हणून ऑप्शन दिसतो, इथं न्यू रिलेशनशिप, त्याच्यावर क्लिक करतो. कोणतं कनेक्ट करू सांगा आता तुम्ही. कस्टमर लुकअप टू सेल्स डेटा, कस्टमर लुकअप टू सेल्स डेटा करू शकतो. ओके, फर्स्ट कोणता सिलेक्ट करू, आपल्याला नेहमी कसं जायचंय, प्रायमरी की टू फॉरेन की. ओके, कस्टमर लुकअपला सिलेक्ट केलं, देन सेल्स फॅक्ट टेबल. ओके, ऑटोमॅटिकली त्यांनी घेतलं का, जी काय प्रायमरी की होती आणि फॉरेन की त्यांनी घेतलं ऑटोमॅटिकली. रिलेशनशिप कोणती आली, 1 to many. ओके, म्हणजे 1 कस्टमर हॅज मेनी ऑर्डर्स असं म्हणू शकतो आपण. सेव्ह करतो. झालं. आता जर मला टेरिटरी वाईज डेटा हवा असेल तर, टेरिटरी वाईज डेटा हवा असेल तर रिटर्न डेटा, टेरिटरी लुकअप आणि सेल्स कनेक्ट करू शकतो मी. कशा थ्रू करणार, कोणत्या की थ्रू, सेल्स टेरिटरी की. अगेन काय होतो, मॅनेज रिलेशनशिप मध्ये जातो, देन न्यू रिलेशनशिप मध्ये. ओके, देन कोणता टेबल सिलेक्ट करणार, कुठून जायचंय मला, टेरिटरी लुकअप टू सेल्स फॅक्ट टेबल. फ्रॉम कोणता टेबल, टेरिटरी लुकअप, जायचं कुठपर्यंत, सेल्स फॅक्ट टेबल पर्यंत, म्हणजे अपेंड टेबल जो मी केला आपण, सेल्स अपेंड टेबल. ओके, सेल्स टेरिटरी की सिलेक्ट करू याच्यामध्ये. ओके, देन याच्यामध्ये पण कुठे गेली, लास्टला आलो 1 to many रिलेशनशिप. म्हणजे 1 टेरिटरी हॅज मेनी सेल्स ऑर्डर्स असं म्हणू शकतो. ओके, सेव्ह करू. ओके, 3 कनेक्शन झाले आपले. आता नेक्स्ट कनेक्शन कोणतं करायचं तुम्ही सांगा. प्रोडक्ट लुकअप और रिटर्न डेटा टू सेल्स डेटा जायचं. फर्स्ट रिटर्न डेटा टू सेल्स डेटा जाऊ शकतो मी, म्हणजे मला रिटर्नचा जो काही सेल्स असेल तो रिटर्न होईल, म्हणजे मला मिळेल व्हिज्युअलायझेशन मध्ये, राईट. येस, सेल्स पण जाऊ शकतो का, बघा ना, सांगतो ना, 2 मिनिट थांबणार, डाऊट होता ना मेनी टू मेनीचा. थांबा की जरा, लय घाई रे तुम्हाला.
ओके, कशाने कनेक्ट करू मी सेल्स डेटा आणि टेरिटरी लुकअप? कशाने करू? सेल्स टेरिटरी की आहे का प्रेझेंट सेल्स टेबल मध्ये? आहे ना, इथे सिलेक्ट करतो. काय येतं इथं? देअर ऑलरेडी रिलेशनशिप बिटवीन काय? कसं काय म्हणतात? अच्छा, टेरिटरी घेतलेलं का मी? ओके सॉरी. रिटर्न्स पाहिजे होता ना आपल्याला. आहे लक्ष, माझंच नाही लक्ष. सेल्स अपेंड घेतो आणि देन कुठे जायचं मला? रिटर्न्स डेटा मध्ये जायचं, राईट? रिटर्न्स डेटा सिलेक्ट करतो. ओके, इथं काय रिलेशनशिप बिल्ड होतंय? मेनी टू मेनी, म्हणजे काहीतरी अँबिग्युटी येते, बरोबर? काल आपण का नाही 2 फॅक्ट टेबल क्रिएट करू शकत और कनेक्ट करू शकत, राईट? कारण त्या दोघांमध्ये एक मेनी टू मेनी रिलेशनशिप होती, त्यामुळे आपण एरर नाही हँडल करू शकणार तो इफ, कारण की माझे मल्टिपल कॉर्ड असते आणि मल्टिपल रिटर्न्स क्वांटिटी हँडल कसं करणार तुम्ही इफ हँडल करायचं झालं तर? नाही करू शकत ना. तर बेस्ट वे काय? 1 to many, राईट? इफ जर मला हा रिटर्न डेटा हवा असेल तर मी कसा कनेक्ट करणार? कॅलेंडर लुकअप थ्रू जाऊ शकतो का? कॅलेंडर लुकअप माझं कनेक्ट आहे सेल्स टेबलशी. मग आता काय करणार मी? कॅलेंडर लुकअप आणि रिटर्न डेटाला कनेक्ट करू शकतो. ओके, न्यू रिलेशनशिप मध्ये जाऊ. कोणता टेबल? फ्रॉम. ओके, तुम्ही सांगता म्हणून घेतो. देन टू टेबल. काय सिलेक्ट करू? कुठे गेली डेट? हा, कॉलम वर, सॉरी. रिटर्न आलं 1 to many. म्हणजे कॅलेंडर लुकअप कोणाशी कनेक्ट झालं? रिटर्न्स डेटाशी. आणि कॅलेंडर लुकअप ऑलरेडी कोणाशी कनेक्ट आहे? सेल्स फॅक्ट टेबलशी. वाया जातोय आपण रिटर्न्स डेटा फाइंड करण्यासाठी, राईट? सेव्ह करतो. जस्ट वेट अ मिनिट. ज्याला समजलं त्याला समजलं, ज्यांनी लक्ष दिलं त्याला समजलं. ऑल रिटर्न परत रिवाइज करू नको ना, खूप वेळ जाईल. रिव्हिजन आहे, सोपं आहे ना, काय नाही अवघड. आता क्लिअर आहे, विसर नका दोघे. सॉरी फॉर माय मिस्टेक. सांगायचं ना त्यावेळेसच, पटकन ऑन करा. जाऊ दे, तुम्हाला गरज नाही, ठीक आहे. ओके, काली कार्डिनलिटीचे 4 टाईप आणि त्यांचे स्कीमा. ओके, कार्डिनलिटी टाईप किती? कोणकोणते? राईट. आणि स्कीमा कोणत्या प्रकारचे आहेत? व्हॉट इज स्टार स्कीमा आणि व्हॉट इज स्नोफ्लेक स्कीमा? Okay. Can two fact table present in snowflake schema? And can two fact table present in star schema? Why? Ambiguity एरर येतो, तुम्ही हँडल नाही करू शकत तो एरर, राईट? आणि लॉट ऑफ क्वांटिटी असेल सेल्स मध्ये आणि इकडे पण लॉट ऑफ क्वांटिटी असेल, हँडल करू शकत नाही. माहिती का तुम्हाला कुठलं काय कनेक्ट आहे? नाही. त्यामुळे काय येतो तिथं? ambiguity एरर येतो. ओके, ambiguity म्हणजे काय? मिसमॅनेजमेंट असं म्हणू शकतो. ओके, ऑनलाइन का आलं? ऑनलाइन मेघराज. मेघराज झोपले काय? ऑनलाइन नाही ऐकतोय सर, बोला ना. येस सर, गॉट इट. कळतंय ना? हो हो. ओके, गुड. ओके, सगळ्यांचे रिलेशनशिप बिल्ड झाले. आता
इथं काहीतरी टेबल आहे माझा. ओके, तुम्हाला ह्याच्यामध्ये माहिती कळतं का प्रायमरी की कोणती कळते का ह्याच्यामध्ये? नाही कळते. ओके, त्याला काय म्हणतो मी आधार कार्डचं ऑथेंटिकेशन देतो. ओके, काय करतो आधार की सारखं त्याला देतो. काय करायचं जस्ट टेबलवर क्लिक करायचं. काय करतो टेबलवर क्लिक करतो अँड देन इथं प्रॉपर्टीज नावाचं ऑप्शन दिसतं. प्रॉपर्टीजवर क्लिक करतो. देन इथं की कॉलम म्हणून एक ऑप्शन आहे दिसतंय की कॉलम. की कॉलमवर क्लिक करतो अँड देन माझी प्रायमरी की कोणती ह्याच्यामध्ये प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रोडक्ट की जस्ट सिलेक्ट करतो. वेट अ मिनिट रिफ्लेक्ट होतो. आधार कार्ड आलं ना पुढं सगळ्यांमध्ये? आलं काय बघा इथं आधार कार्ड दिसतंय काय? आधार कार्ड काहीतरी आलं. तुम्ही आता इझी आयडेंटिफाय करू शकता ना. म्हणजे इफ काय करायचं जस्ट कनेक्ट करून घ्यायचं पटकन पटकन म्हणजे की कॉलम डायरेक्ट कनेक्शन करायचे मग नंतर. ओके, झूम करतो. दिसतंय की इथं आलं का आधार कार्ड सारखं काहीतरी? ते त्या टेबलचं काय झालं प्रायमरी की. ओके, काय आलं सगळ्यांना क्लिअर? त्याच्या मॉडेलिंग परत घ्यायची गरज आहे नाही ना? काय बोल ना काहीतरी बोलून परत थांबलाय बोल ना. परत रिपीट करू हे का? ओके, काय करणार मी आता मला काय करायचंय प्रोडक्ट सब कॅटेगरी मध्ये करायचंय आधार कार्ड लावायचे असं समजा. ओके, काय करणार मी जस्ट त्या टेबलवर क्लिक करणार. ओके, जेव्हा त्या टेबलवर क्लिक कर इथं प्रॉपर्टीज नावाचा ऑप्शन दिसतोय. त्या प्रॉपर्टीज नावाचा ऑप्शन जस्ट इथं क्लिक करतो एक्सपांड करतो. ओके, देन इथं की कॉलम म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, की कॉलम त्याच्यावर क्लिक करतो अँड देन कोणती इथं प्रोडक्ट सब कॅटेगरी प्रायमरी की प्रोडक्ट सब कॅटेगरी की राईट त्याला सिलेक्ट करतो. येस, पण लॉजिकलच देणार ना तू कोणतीही नाही करू शकत ना. मेन मोटिव्ह असं काय नाही पण जस्ट सांगतोय की करायचं असेल तर इफ तुम्हाला फास्ट रेकग्नाइज जर टेबल मध्ये नाही बघू शकत ना तुम्ही की प्रायमरी की कोणती फॉरेन की कोणती राईट. त्यामुळे आलं इथे. ओके, काय आलं प्रॉपर्टीजचा यूज. परत घेतलं नाही तर म्हणतात सर हे तुम्ही सांगितलं नाही. बरोबर की नाही? माझा कसा जातोय आज तुमच्यामुळे. देन डेस्कटॉपला जातो. So our favorite topic was start now. कोणी अतुल शेठ का? वाटलंच. या शेठ आतमध्ये या. ओके, डॅक्स चालू करायचं. ओके, मला पण जरा बघावं लागेल डॅक्स आता काय काय घ्यायचं ते बघायचं. हा, त्याच्याऐवजी आपली एक मेन कॉन्सेप्ट राहिली की रोलिंग कॅलेंडर. विसरले काय सगळे? हा, आठवते का रोलिंग कॅलेंडर? रोलिंग कॅलेंडर म्हणजे काय जर आपल्याकडे एखादा कॅलेंडर प्रेझेंट नसेल. ओके, कधी कधी काय होतं तुम्ही जेव्हा डेटा मिळतो तुम्हाला तेव्हा कॅलेंडर प्रेझेंट नसतो. ओके, आपलं एक कॅलेंडर क्रिएट करायचं त्याला काय म्हणतो आपण रोलिंग कॅलेंडर. सो मी काय करतो अगेन पॉवर ग्रेड एडिटर मध्ये जातो. सांगा काय कोणत्या स्टेप्स परफॉर्म करणार. होम मध्ये जाणार, न्यू सोर्स मध्ये जाऊ नाही न्यू सोर्स मध्ये जाऊ. इथं ब्लँक क्वेरी म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, काय ऑप्शन आहे ब्लँक क्वेरी त्याच्यावर क्लिक कर. ओके, सो आपल्याला काहीतरी एक सोर्स पाहिजे जिथून डेट स्टार्ट होईल राईट. सो मी काय करतो इक्वल टू हॅशटॅग आपण आता एम कोड लिहितोय. ओके, काय लिहितोय एम कोड इक्वल टू हॅशटॅग देन डेट. ओके, डेट देन इयर 2025 जानेवारी 1 पासून स्टार्ट करायचं मला. ओके, 1 एंटर करतो. एक सोर्स क्रिएट झाला म्हणजे जी काही डेट चालू होईल ती माझी 1 तारखेपासून चालू होईल 1 जानेवारीच्या. देन मी काय करणार इथं एफ म्हणून एक ऑप्शन आहे फंक्शन. ओके, त्याच्यावर क्लिक करतो. ओके, इथं काहीतरी येत आहे. ओके, सो इथं काय लिहिणार मी एनिवन सांगू शकतो. फर्स्ट इज इक्वल टू लिस्ट क्रिएट करायची आपल्याला एक राईट.
सो लिस्ट डॉट डेट्स. डेट्स आलं. आता आपली जी डेट स्टार्ट होती ती कुठून स्टार्ट होती? सोर्स पासून. देन कुठून स्टार्ट होणार आहे? काय विचारताय ते? स्टार्ट विचारताय. म्हणजे कुठून? सोर्स पासून. आला सोर्स. अरे काय बोलतोच. सोर्स म्हणजे जो आपण स्टार्टिंगला क्रिएट केला ना तो सोर्स. ओके, जस्ट त्याला घेतो. जस्ट ओके आला. देन स्टार्ट करून काय नंबर डॉट फ्रॉम. नंबर डॉट फ्रॉम. कोणती डेट हवी आहे मला? डेट टाइम मधली लोकल डेट हवी आहे. फ्रॉम काय म्हणते ते? व्हॅल्यू मागते राईट. एक व्हॅल्यू मागते. सो काय इथे टाकू? डेट टाइम डॉट लोकल नाव टाकू. डेट टाइम डॉट लोकल. येत का नाही? डॉट लोकल नाव. आलं. येस, इथं आलं बघा लोकल नाव. सिलेक्ट झालं. फिक्स आलं का? सॉरी. लोकल नाव आहे. लोकल नावच आहे ना? ओके आलं. देन इथं काय करतो मी? क्लोज करतो त्याला. ओके. देन मला कुठपर्यंत जायचंय? परत सोर्स पर्यंत जायचंय लोकल डेट पासून. सो आतमध्येच ना रे का बाहेर? बाहर ना, ब्रैकेट के बाहर ना. टू नंबर डॉट फ्रॉम सोर्स. डॉट फ्रॉम कुठं म्हणतोय ते? सोर्स पर्यंत जायचं राईट. सोर्स. ओके. देन कॉमा. देन काय पाहिजे मला? ड्युरेशन टाकायचे राईट. सो हॅशटॅग ड्युरेशन. आला 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 ड्युरेशन. देन मला डेट मध्ये एकचा गॅप पाहिजे. म्हणजे एक नंतर दोन, दोन नंतर तीन. सो 1 डिफरन्स. 1 देन 0 0 0. दाबो एंटर. एंटर. आली डेट पूर्ण टेबल. कोणत्या डेट पर्यंत येतोय? 29 तारखेपर्यंत येतोय का बघू आपण. आला का 29/11 पर्यंत डेट? आजच्या डेट पर्यंत आली का सगळी टेबल? झाला का क्रिएट? ही एक क्वेरी. आता मला ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय? टेबल मध्ये कन्वर्ट करायचंय. सो इथं एक ऑप्शन आहे टू टेबल नावाचा. ओके, टू टेबल नावाचा काय एक ऑप्शन आहे. त्याच्यावर काय करतो? क्लिक करतो. ओके झाले. एक डेट टेबल क्रिएट झाला ऑटोमॅटिकली. तुम्हाला जर तुमच्या मॅनेजरने सांगितलं डेट टेबल क्रिएट करायला करू शकता. रट्टा मारा, रट्टा. क्वेरी रट्टा डायरेक्ट. इफ त्यांनी तिथं विचारलं त्याच्यासमोर गुगल उघडा आणि करा. पण इंटरव्ह्यूला गुगल नाही उघडून देणार. हे लिहावं लागेल. लिहावं लागेल. ठीक आहे. म्हणजे रोलिंग कॅलेंडर बनवू शकता तुम्ही. बरोबर आहे. झालं सगळ्यांचं? नाही, कुठं थांबले? मी रिव्हिजनला पार्ट मध्ये टाकला. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 सेपरेट सेपरेट 1 तासाचं पण.
झालं सगळ्यांचं एव्हरीवन? चाल ना, रोलिंग कॅलेंडर कसा क्रिएट करायचा? डन सगळे. नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करू डॅक्सचा. करू सगळे. ते पण झोप येते, पेंगतोय पण. त्यामुळे लॅपटॉप आण म्हणलं. लॅपटॉप जेव्हा करतो ना लक्ष राहतं आपलं. काय रे तो डॉट लोकल लावून ब्रॅकेट होते. ब्रॅकेट ब्रॅकेट कॅन्सल करतो. झालं सगळ्यांचं? काही डाऊट्स? क्वेरी दाखवू. कुठे गेली ती क्वेरी? गायब झाली. एरर येतोय. एरर येतोय. कुठे एरर येतोय? डेट टाइम नंतर हे टाकलंय का? 2 ब्रॅकेट टाकलेत का लोकल नाव नंतर? एरर कुठे येतो? आणि त्या बाहेर नंबर डॉट फ्रॉम सोर्स आणि अगेन ड्युरेशन 1000 ब्रॅकेट क्लोज. एरर कुठे आहे? स्टार्टिंगला डबल लिस्ट आली का बघ. मग एरर काय येतो दाखव. स्टार्टिंगचा स्पेस इथं एम कोड मध्ये स्पेस मॅटर होतो. एक्स्ट्रा जरी स्पेस गेला ना तरी येत असत. ओके. देन आपला मोस्ट फेवरेट टॉपिक डॅक्स. पॉवर बीआयच्या फ्रंट एंडला कोणती लँग्वेज यूज होती? डॅक्स. व्हॉट इज डॅक्स? डेटा अनालिसिस एक्सप्रेशन. ओके. त्याच्यामध्ये 2 टाईप आहे. फर्स्ट वन इज कॅल्क्युलेटेड कॉलम, सेकंड वन इज कॅल्क्युलेटेड मेजर्स. ओके. आता कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणजे काय? ओके. काय करतो मी? डेस्कटॉपला जातो, टेबल व्ह्यू मध्ये जातो. थांबा 2 मिनिट. एरर आलेत का माझ्या कॅलेंडरला? पांडुरंग आटलंच. कुठे एरर आला बघा. हे सेव्ह होतपर्यंत होतोपर्यंत बोला. कुठं? सोर्सलाच. अरे काय ह्याला झालं?
काहीच होत नाही. हे आपल्या 3 पर्यंत संपायचं होतं रे बाबू. हा 1 तास आहे, 1 तास आहे, 1-1.5 तास आरामशी लाग. 1-1.5 तास. हा आई, उद्या घेऊ ना सर आपण. जे काय होईल ते आज, नाही तर नाही. बाहेर जायचं मला, मग बोर झालंय. मुलांना इथूनच बेसिक प्रॉब्लेम होते, त्यामुळे स्टार्टिंग पासून घेऊ म्हणलं. तर डॅक्स घेतला असतं ना आधी, सगळं डोक्यावरून गेलं असतं सगळंच. आता त्यांना कॉन्फिडन्स तरी आल्या मागच्या पोरांना, आणि तो बी नव्हता. आता ते मला बघ कसे इंटरव्ह्यू येतात, कसे क्लिअर करून जातात बघ आता फक्त. हे काय झालं याला राव. फर्स्ट इज कॅल्क्युलेट कॉलम, सेकंड वन इज मेजर. आता कॅल्क्युलेट कॉलम रिटर्न काय करतं, ओके, इफ जर मी कोणतं ऑपरेशन परफॉर्म करत असेल, ओके, म्हणजे असं समजा आता ही प्रोडक्ट कीला प्रोडक्ट प्राइस समजा, ओके, आणि इथं काय ऑर्डर क्वांटिटी. आता मला ह्यांचं काय काढायचं, टोटल रिव्हेन्यू काढायचं, राईट. टोटल रिव्हेन्यू कसं फाइंड करणार मी, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस. जे काय ऑपरेशन परफॉर्म होईल तिथं आपल्याला एक न्यू कॉलम मध्ये दिसेल, ओके. जे काय ऑपरेशन परफॉर्म होईल तर आपल्याला काय दिसेल, एक न्यू कॉलम मध्ये दिसेल. म्हणजे काय होईल, प्रोडक्ट प्राइस आणि ऑर्डर क्वांटिटीचे मल्टिप्लिकेशन करेल आणि त्याचा एक न्यू रो रिटर्न करेल. परत त्याच्या खाली सेम. सो जेव्हा कॅल्क्युलेटर तुम्ही कॉलम करता तेव्हा तुम्हाला रिटर्न काय होणार, मल्टिपल रोज रिटर्न होतील, ओके. काय होतील, मल्टिपल रोज रिटर्न होतील. बट जेव्हा तुम्ही मेजर क्रिएट करतात, ओके, जेव्हा तुम्ही मेजर क्रिएट करतात तेव्हा फक्त एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न होणार, ओके. ओनली 1 सिंगल व्हॅल्यू रिटर्न होणार. म्हणजे काय करतं ते, मल्टिप्लाय बाय काय करणार, तो प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लाय बाय करणार, ऑर्डर क्वांटिटी करणार. काय करणार, प्रत्येक रोची मल्टिप्लिकेशन करणार, त्याला ऍग्रिगेट करणार अँड देन व्हॅल्यू रिटर्न करणार. न्यू कॉलम मध्ये काय होत होतं, प्रत्येक ऍग्रिगेट करून काय करत होता, रिटर्न करत होता. कॅल्क्युलेशन करून रिटर्न, कॅल्क्युलेशन करून रिटर्न करत होता. बट मेजर मध्ये काय केलं त्यांनी, आधी कॅल्क्युलेशन केलं, देन ऍग्रिगेट केलं सगळ्यांचं, आणि मग काय केली, व्हॅल्यू रिटर्न केली. डिफरन्स काय आला कॅल्क्युलेटर कॉलम आणि मेजर्स मधला. कॅल्क्युलेटर कॉलम रिटर्न काय करतं, मल्टिपल रोज रिटर्न्स करतं, आणि कॅल्क्युलेटर मेजर ओनली 1 सिंगल व्हॅल्यू, ओके. सो तिकडे जाण्याच्या आधी ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, हे जेव्हा मी टेरिटरी लुकअपवर क्लिक केलं, ओके, ह्याचा डेटा टाईप तर हे असणार आहे, टेक्स्ट असणार आहे. बट हा अनकॅटेगराइज वे मध्ये, ओके. कोणत्या वे मध्ये, अनकॅटेगराइज वे मध्ये. सो ह्याला मला कॅटेगराइज करावं लागेल आधी, राईट. म्हणजे हा कॉन्टिनेंट म्हणजे हा कॉन्टिनेंटच आहे, ओके, असं. सो मी काय केलं, टेरिटरी लुकअप मध्ये गेलो अँड जस्ट कॉन्टिनेंटवर क्लिक केलं, ओके. काय केलं, कॉन्टिनेंटवर क्लिक केलं, त्यांनी जर कॉलम टूल्स ओपन झालंय, ओके. काय ओपन झालंय, कॉलम टूल्स. तर इथं डेटा कॅटेगरी म्हणून एक येते, दिसतंय, डेटा कॅटेगरी. सो इथं काय करतो, त्याला काय करतो, कॅटेगरीज वे मध्ये करतो. सो माझी काय कॉन्टिनेंट आहे, सो मी काय करणार, कॉन्टिनेंटवर सिलेक्ट करणार, जस्ट सिलेक्ट करतो. ओके. सो काय झालंय, म्हणजे एक कॅटेगरीज वे मध्ये झालं. सो त्याची डेटा कॅटेगरी काय झाली, कॉन्टिनेंट. सो काय करू शकतो मी, हे सगळ्याचे करू शकतो, राईट. इथं साईडला बघा कॅटेगरी केल्यानंतर काय ते सिम्बॉल आलं का कॉन्टिनेंटचं डायरेक्ट. देन कंट्रीला अगेन सिलेक्ट करतो, ओके. काय करणार, कंट्री सिलेक्ट करणार, ओके. देन रिजनला करतो. रिजन नाही का, काउंटी ना, काउंटी म्हणतो ना रिजनला, काउंटी म्हणू शकतो का, कुठे तुमच्या ह्याच्यात आहे का, तुमचा अपडेट व्हर्जन आहे का, माझ्या ह्याच्यात नाही. तिथं असेल तुम्हाला ऑप्शन समथिंग रिजनचं. हा माझं जुनं व्हर्जन त्यामध्ये दिसत नाही मला, ओके. आहे ना तुम्हाला ऑब्लिकचं, ओके. काय आलं, हा कंट्रीला कंट्रीज सेम, काउंटी वेगळं आणि कंट्री वेगळं. काउंटी म्हणजे काय, एक पर्टिक्युलर एरिया, त्याला आपण काउंटी म्हणतो.
म्हणजे शिवाजीनगर हा एरिया झाला, त्याला काय म्हणणार काउंटी. आणि कंट्री म्हणजे काय, भारत माझा देश आहे, त्याला काय म्हणणार कंट्री. ओके ठीक आहे. ओके आता काय करतो मी, टेबल व्ह्यू मध्ये जातो आणि कस्टमर लुकअप मध्ये जातो. ओके टेबल व्ह्यू मध्ये गेलो आणि कस्टमर लुकअप मध्ये गेलो. इकडे बघा सगळे जरा 2 मिनिटं एव्हरीवन. मॅरिड अँड सिंगल. आता काय करायचंय, माझ्याकडे असे काही हे असतील जे मॅरिड आहेत आणि अनमॅरिड आहेत, राईट. असे काही ते कॅरेक्टर असतील माझ्याकडे, बरोबर, लोक असतील. आता त्यांना काय करायचं, मला सेपरेट करायचं का न्यू कॉलम मध्ये प्रेझेंट करायचं, म्हणजे मॅरिड वाले एक आणि सिंगल वाले एक. ओके सो आपलं फर्स्ट फंक्शन आहे इफ फंक्शन. ओके फर्स्ट फंक्शन काय आहे, इफ फंक्शन वापरू शकतो मी. ओके सो काय करणार मी, एक नवीन कॉलम तयार करायचा. ओके कॅल्क्युलेटेड कॉलम बघतो, एक नवीन कॉलम क्रिएट करतो. सो इथं काय न्यू कॉलम म्हणून एक ऑप्शन. ओके न्यू कॉलम म्हणून ऑप्शन, त्याच्यावर जस्ट क्लिक करतो. ओके देन मी एक डॅक्स लिहितो, इज पॅरेंट नावाचा. ओके तो आपल्याला काय कळेल, पॅरेंट आहे की नाही कळेल, बरोबर. सो इज पॅरेंट. किंवा आपण अशी कंडिशन देऊ, तो आपल्याला मॅरिड आहे की पण कळायला पाहिजे आणि तो त्याला चाइल्ड आहे की नाही हे पण कळायला पाहिजे, राईट. सो आपण इथं कसं कंडिशन लिहू शकतो, इफ. ओके लॉजिकल टेस्ट मध्ये काय लिहिणार, कस्टमर लुकअप मध्ये कोणतं घेणार, टोटल चिल्ड्रन इज ग्रेटर दॅन 0 इज इक्वल टू, तो काय आहे, वडील आहे, पॅरेंट आहे. अच्छा सॉरी, इज इक्वल टू 1. सॉरी इज इक्वल टू जर 1 असेल तर तो काय आहे, पॅरेंट आहे, अदरवाईज नॉट पॅरेंट. आठवतंय का एक्झाम्पल, बाप नॉट बाप, आठवलं ना. ओके ते आता चांगल्या वे मध्ये लिहितो. तो काय आहे, पॅरेंट, अदरवाईज नॉट पॅरेंट. इथं बघा रिझल्ट ट्रू म्हणून येत आहे फर्स्ट. सो काय करणार मी, ट्रू रिझल्ट काय पाहिजे मला, तो पॅरेंट आहे असा रिझल्ट पाहिजे. आणि रिझल्ट फॉल्स काय पाहिजे मला, नॉट अ पॅरेंट. असं काय येतंय, अच्छा हा थांबा, आलं का इथं एक कॉलम तयार झाला बघा. जेव्हा मी डॅक्स लिहिलं तेव्हा एक कॉलम तयार झाला, कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणून. तो काय करतो, मला प्रत्येक रोला अॅनालाइज करणार आणि एक व्हॅल्यू रिटर्न करणार, राईट. तो काय करतोय, प्रत्येक रोला एक अॅनालाइज करतो आणि त्याची व्हॅल्यू रिटर्न करतो. ओके एक काय ते लॉजिकल झालं, म्हणजे आपण पॅरेंट वाले नॉन पॅरेंटचा सेल्स काढू शकतो. ओके देन काय घेतलेलं मी रे, माझं आठवत नाही काय घेतलेलं. वेट इफ जर माझी ऑर्डर क्वांटिटी ग्रेटर दॅन 1 असेल त्याला मी मल्टिपल ऑर्डर म्हणू शकतो. आणि जर 1 असेल त्याला सिंगल ऑर्डर. आता मला याची कंडिशन लिहायची, मल्टिपल ऑर्डर आणि सिंगल ऑर्डरची कंडिशन लिहायची. सांगा तुम्ही किंवा कोण पुढे येऊन लिहितंय. काय करणार, अगेन न्यू कॉलम क्रिएट करणार. काय करणार, न्यू कॉलम. ओके इथं एक टेबल क्रिएट करतो, एक ऑर्डर नावाचा टेबल क्रिएट करतो, ऑर्डर्स, ऑर्डर टाईप. ओके काय लिहिणार क्वेरी फास्ट, इफ बोला
ऑर्डर क्वांटिटी. लॉजिकल टेस्ट म्हणजे काय, मला कशावर करायचंय परफॉर्म ऑपरेशन, ऑर्डर क्वांटिटीवर, राईट. ऑर्डर क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 1. तो काय असणार माझा, मल्टिपल ऑर्डर्स. अदरवाइज सिंगल ऑर्डर. दाबो एंटर. ओके. आधी तर ऑर्डर टाईप सिंगल ऑर्डर मल्टिपल ऑर्डर, म्हणजे मी ह्याच्या थ्रू काढू शकतो का सिंगल ऑर्डरचा किती सेल्स झालाय, किती रेव्हेन्यू झालाय, किती प्रॉफिट झालाय, राईट. मल्टिपल ऑर्डरचा झालाय किती झालाय, काढू शकतो ना, राईट. इफ फंक्शन कळालं कसं वर्क करतं, ह्याच्यामध्ये पण इफ फंक्शन आहे. ओके. ओके. सेकंड फंक्शन आहे आपलं स्विच फंक्शन. ओके. कोणतं, स्विच. हे काय, हे कशावर वर्क करते, एक पर्टिक्युलर कंडिशनवर वर्क करते इफ फंक्शन. जर माझ्याकडे मल्टिपल कंडिशन असतील तर, राईट, माझ्या काय करायचं, मल्टिपल कंडिशन असतील तर पॉवर क्वेरी एडिटरमध्ये कंडिशनल कॉलम आहेच, बट जर मला जर डॅक्स लिहून लिहायचं असेल तर कधी कधी काय होतं, तुम्हाला डायरेक्ट डेटाबेस कनेक्शन असतं, तिथं तुम्हाला डॅक्सच परफॉर्म करावं लागतं. ओके. सो आवर सेकंड फंक्शन इज स्विच फंक्शन. ओके. मी काय करतो, कस्टमर लुकअप मध्ये जातो. देन इथं एज्युकेशन लेवल नावाचा एक कॉलम आहे, दिसतोय. इथं काय मल्टिपल कंडिशन आहेत, राईट. बॅचलर आहे, ग्रॅज्युएट डिग्री समथिंग. आता मला काय करायचंय, जे बॅचलर डिग्री असतील त्यांना BA कोड देऊ, जे ग्रॅज्युएट असतील त्यांना GA, आणि जे हायस्कूल असतील त्यांना HI देऊ समथिंग आत्ता. ओके. अदरवाइज एनी. ओके. अगेन काय करतो, मी न्यू कॉलम क्रिएट करतो. ओके. काय करतो, न्यू कॉलम क्रिएट करतो. न्यू कॉलम क्रिएट केला. ह्याला काय देऊ शकतो मी, बॅच कोड. बॅच कोड देऊ आता, बॅच कोड. काय यूज करणार मी, स्विच. ओके. स्विच यूज केलं. फर्स्ट काय मागते मला, ते एक्सप्रेशन मागते. एक्सप्रेशन मध्ये काय देणार मी, कस्टमर लुकअप, राईट. तो ते कॉलम नेम देणार, ते आपण कस्टमर लुकअप मधलं एज्युकेशन लेवल. आता तो काय म्हणतो, इथं व्हॅल्यू मागतोय तुम्हाला. व्हॅल्यू काय माझी, हा बॅचलर्स. हा बॅचलर्सला रिप्लेस कशाने करायचंय, BA नी, राईट. सो इथं बॅचलर्स लिहू, व्हॅल्यू डायरेक्ट माझी एज्युकेशन लेवल मध्ये जा आणि बॅचलरला शोध. असंच स्पेलिंग आहे, बरोबर आहे का त्यामध्ये, राईट. त्या रिप्लेस करायला कशाने काय, रिझल्ट काय पाहिजे, BA. अगेन सेकंड व्हॅल्यू काय, सेकंड कंडिशन काय आपली, कोणती, पार्शियल कॉलेज आहे. ओके. पार्शियल कॉलेज. त्यामुळे रिप्लेस कशाने करायचंय, PA नी. ओके. ओके. अगेन अजून एक माझी कंडिशन आहे, थर्ड व्हॅल्यू माझी, म्हणजे मल्टिपल कंडिशन, राईट. थर्ड व्हॅल्यू कोणती, ग्रॅज्युएट डिग्री घेऊ. ओके. देन त्याला काय देऊ, GA, देन एंटर. ओके. दाबू एंटर. ओके. दाबू एंटर. कोण नाही म्हणते रे, तूच म्हणते.
ठीक आहे ना. कंडिशन मी आता फक्त दाखवतो स्विच केस कसं बरं. तुम्ही करा मग काय करायचं ते. प्रत्येकाला नाही दाखवू शकत ना रे मी. ओके, आले इथं बॅचलर्सला BA समथिंग काहीतरी, राईट. कोणकोणते कोड आले मला जे वर्क केलेले ते आले. जर तुमच्याकडे मल्टिपल कंडिशन असेल आणि ते तुम्हाला जर डॅक्स यूज करून सोडवायचं असेल तर कसं करणार, युझिंग स्विच. ओके, 2 कंडिशन काय आल्या लूप कंडिशन मधल्या. फर्स्ट इज इफ कंडिशन अँड सेकंड वन इज स्विच कंडिशन. इफ कंडिशन केव्हा वर्क करेल, जेव्हा तुमच्याकडे एक फक्त पर्टिक्युलर कंडिशन असेल तेव्हा. आणि स्विच केव्हा वर्क करेल, जेव्हा तुमच्याकडे मल्टिपल कंडिशन असतील. ठीक आहे, कसं घेणार लिह बरं. लिह कंडिशनल कॉलम वेगळं. पॉवर क्रेडिट एडिटर सोडून द्या, आता आपण डॅक्स बघतोय. जर पॉवर क्रेडिट एडिटर मध्ये लिहायचं असतं तुम्ही काय वापरलं असतं, कंडिशनल कॉलम वापरला असता. पण आता आपल्याकडे पॉवर क्रेडिट एडिटर आहे का, असं समजा की SQL करून डेटाबेस आलाय आपल्याकडे. सो तुम्हाला काय डॅक्सच यूज करायचं. सो तेव्हा तुम्ही काय यूज करणार, स्विच कंडिशन. ओके, कळालं सगळ्यांना. ठीक आहे, 2 कंडिशन कळाला. देन ओके ठीक आहे, आता सम ॲग्रिगेट फंक्शन्स बघा. ओके, ॲग्रिगेट कोणकोणते आहेत, सम, मीन, मॅक्स अँड काउंट. ओके, जे आतमधले आहेत मॅक्स ए मॅक्स एक्स ते तुम्ही एक्सप्लोर करा. मी सांगितलेलं तुम्हाला आधी पण तुम्ही एक्सप्लोर करा. काउंट ए काउंट एक्स. ठीक आहे, होमवर्क तुमचा. करताल तेवढं तरी, करताल तेवढं तरी करा प्लीज. अगेन काय करतो मी, रिपोर्ट व्ह्यूला जातो. ओके, मला काय करायचं आता, एक मेजर क्रिएट करायचं आहे. मला काय करायचं, ॲग्रिगेट एकच व्हॅल्यू पाहिजे मला. मॅक्स प्रोडक्ट प्राइस पाहिजे किंवा एक सम ऑफ प्रोडक्ट प्राइस पाहिजे मला, राईट. एक ॲग्रिगेट व्हॅल्यू बनवायची. सो काय करतो मी, सेल्स फॅक्ट टेबल दिसतोय जो तुमचा सेल्स अपेंड डेटा असेल, त्याच्यावर जस्ट राईट क्लिक करतो. काय करतो, राईट क्लिक करतो. नंतर न्यू मेजर नावाचा एक ऑप्शन आहे, दिसतोय न्यू मेजर. त्या न्यू मेजरवर क्लिक करतो. मला काय मेजर क्रिएट करायचं आहे, मॅक्स प्राइस फाइंड मला करायचं किंवा सम ऑफ प्राइस फाइंड करू आधी. ओके, सम ऑफ प्रोडक्ट प्राइस फाइंड करू. सम ऑफ प्रोडक्ट प्राइस. ओके, सो कोणतं फंक्शन यूज करणार मी, सम यूज करू. देन कोणत्या टेबलमध्ये प्रोडक्ट प्राइस मेन्शन आहे माझी, प्रोडक्ट लुकअप मध्ये. सो काय फर्स्ट घेणार मी, टेबलचं नाव प्रोडक्ट लुकअप. त्यामध्ये काय माझी प्रोडक्ट प्राइस. देन एंटर. ओके, इथे काहीतरी एक प्रोडक्ट प्राइस तयार झालाय, मेजर दिसतंय सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. पण जेव्हा मी टेबल व्ह्यू मध्ये जाईल, ओके, तेव्हा कोणता कॉलम क्रिएट झालाय का एक्स्ट्रा. काल मेजर कसं वर्क करतं, ते फक्त व्हर्च्युअली प्रेझेंट राहतं, फक्त व्हर्च्युअली, ते एक्स्ट्रा स्पेस घेत नाही. ओके, सो इथं एक कार्ड व्ह्युजल असतं बघा, इकडे वरती बघा. तर मी इथं व्हिज्युलेशन पेन मध्ये जाताल तेव्हा इथं एक कार्ड व्ह्यू म्हणून आहे. ओके, जस्ट त्या कार्ड व्ह्यूला मी सिलेक्ट करतो. ओके, आणि जे काय माझा मेजर क्रिएट झालाय सम ऑफ प्रोडक्ट प्राइस नावाचा, तो जस्ट इथं उचलून त्याला ह्याच्यामध्ये टाकतो फील्ड्स मध्ये. आली समथिंग काहीतरी व्हॅल्यू 209.3. ठीक आहे, सेम आली ना, बरोबर. कळालं सम. आता मॅक्स प्राइस फाइंड करू, मिनिमम प्राइस फाइंड करू शकतो. ओके, मॅक्स अँड मिन फाइंड करतो फक्त. काय करणार, अगेन राईट क्लिक करणार त्या टेबलला आणि इथं न्यू मेजर सिलेक्ट कर. मॅक्स प्रोडक्ट प्राइस. सो कोणत्या ॲग्रिगेट फंक्शन मी यूज करणार, मॅक्स.
मॅक्स मध्ये मॅक्स ए पण आहे आणि मॅक्स एक्स पण आहे, ते तुम्ही एक्सप्लोर करा. सोपं आहे, मी सांगितलेलं पण लेक्चरला. ओके, मॅक्स यूज करतो. देन तो काय विचारतो, कॉलम वर नंबर ऑफ ज्याच्या वर्क करायचं आपलं, कशावर करायचंय, प्रोडक्ट प्राइसवर. सो फर्स्ट काय असतं, टेबल नेम असतं. ओके, सो प्रोडक्ट लुकअप मधला प्रोडक्ट प्राइस आली. प्रोडक्ट प्राइस इथं त्याला एंटर एंटर. ओके, देन इथं एक कार्ड व्हिज्युअल आहे, ते अगेन ड्रॅग करतोय मी. ठीक आहे, कार्ड व्हिज्युअल मध्ये जे काय मेजर क्रिएट केलंय, मॅक्स प्रोडक्ट नावाचं मेजर आहे, ते ड्रॅग करतो. आली काय ती समथिंग प्राइस एवढीच सेम. ओके, आता तुम्हाला असं नाही वाटत का की जे काय मेजर्स क्रिएट करतो मी, डिफरंट टेबलमध्ये मेजर्स क्रिएट करणार, ह्याला जर एक डेडिकेटेड स्पेस असेल तर, म्हणजे फक्त त्या टेबलमध्ये फक्त मेजर्स असायला पाहिजे, दुसरं काहीच नाही. ओके, काय असायला पाहिजे, फक्त मेजर्स असायला पाहिजे, दुसरं काहीच नाही. तर जेव्हा तुम्ही होम टॅब मध्ये जाता, तर इथं एंटर डेटा म्हणून एक ऑप्शन आहे, इथं बघा वरती एंटर डेटा म्हणून. त्या एंटर डेटावर जस्ट क्लिक करतो. ओके, आणि टेबलचं नाव देतो जस्ट एक. ओके, काय देऊ टेबलचं, कॅल्क्युलेशन म्हणून देतो. अँड देन काय करतो, टेबल लोड करतो. इकडे बघा, एक कॅल्क्युलेशन नावाचं टेबल क्रिएट झालं नवीन, दिसतंय. आता काय करतो, मला हे मेजर सगळे त्या कॅल्क्युलेशन नावाच्या टेबल मध्ये टाकायचे. काय करायचे, जे काय मेजर क्रिएट केले ते मला कुठे ड्रॅग करायचे, त्या कॅल्क्युलेशन नावाच्या टेबल मध्ये. ओके, सो कुठं क्रिएट केलंय मी, सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. राईट, सो काय करणार, जस्ट त्या मेजरवर क्लिक करणार. क्लिक केलं, नंतर त्याचं इथं होम टेबल म्हणून येत आहे. होम टेबल काय येतो त्याचा, सेल्स फॅक्ट टेबल. त्याला मला कुठं स्विच करायचंय, कॅल्क्युलेशन्स मध्ये. सो जस्ट इथं राईट क्लिक, आणि इथं कॅल्क्युलेशन येते, सगळ्या टेबलची नावं येतात. सो काय करणार, मूव्ह कुठं करणार, कॅल्क्युलेशन्स मध्ये. ओके, आलं इथं. बट ह्याची साईन सगळ्या टेबल प्रमाणे दिसते. राईट, असं काही डिफरंट करतोय का तो मेजर्स आहे म्हणून, टेबल हा नाही करते. राईट, तुम्हाला काय वाटतं, हा कोणता तरी टेबल आहे कॅल्क्युलेशन नावाचा, बरोबर. ते काय होतं, इथं कॉलम एक प्रेझेंट झालं त्यामुळे. सो याला काय करतो, जस्ट मी डिलीट करतो. हे बघा, साईन चेंज झालं, कॅल्क्युलेटर सारखं काहीतरी आलं. म्हणजे तुम्हाला कळू शकतात तुमचे मेजर्स कुठे आहेत, त्याला डेडिकेटेड स्पेस तुम्ही स्वतः करू शकता तयार. पक्का, आता कोण विसरणार नाही नक्की. हो, हे पण शो. ओके, ऍग्रेगेट फंक्शन काय आले, बाकीचे एक्सप्लोर का मी सगळं दाखवत बसलो, आपल्याला रात्र होईल नेक्स्टला. ओके नाही,
सो आता मला ना टोटल रिटर्नचा एक मेजर क्रिएट करायचा, सांगू शकतो कोण? टोटल रिटर्न्सचा. एव्हरीवन, मी काय ना अगेन कॅल्क्युलेशन नवीन टेबल क्रिएट केलाय, त्याच्यावर फक्त राईट क्लिक करणार आणि न्यू मेजर. आपल्याला अजून एक लेक्चर घ्यावं लागणार असं वाटतंय. टोटल रिटर्न्स घेतो. ओके, काय यूज करणार मी टोटल रिटर्न साठी? सम करणार. देन कोणत्या टेबल मध्ये प्रेझेंट आहे डेटा? रिटर्न्सचा. रिटर्न डेटा मध्ये रिटर्न क्वांटिटी एंटर. ओके, टोटल रिटर्न्स क्रिएट झालं. आता मला टोटल क्वांटिटी सोल्ड नावाचं एक मेजर क्रिएट करायचं. काय? टोटल क्वांटिटी सोल्ड. ओके, ते कोणत्या टेबल मध्ये प्रेझेंट आहे? ऑर्डर क्वांटिटी कोणत्या टेबल मध्ये प्रेझेंट आहे? अरे सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. अगेन मेजर क्रिएट करतो. काय क्रिएट करू? टोटल ऑर्डर क्वांटिटी सोल्ड इज इक्वल टू सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. कोणत्या टेबल मध्ये प्रेझेंट आहे? सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. जस्ट एंटर. आलं. इफ आता जर मला रिटर्न रेट पर्सेंट फाइंड करायचं, काय फाइंड करायचंय? रिटर्न रेट पर्सेंटेज फाइंड करायचंय. काय फॉर्म्युला लिहिणार? फॉर्म्युला रिटर्न डिवाइड बाय सोल्ड क्वांटिटी. त्यासाठी फंक्शन कोणतं यूज करणार मी? डिवाइड नावाचं. ओके, अगेन कॅल्क्युलेशन वर क्लिक, न्यू मेजर. फाइंड काय करायचं? रिटर्न रेट पर्सेंटेज. फंक्शन कोणतं यूज करणार मी? डिवाइड नावाचं एक फंक्शन प्रेझेंट आहे. ओके, सो डिवाइड. देन न्यूमरेटर विचारतोय तुम्हाला, सो टोटल रिटर्न क्वांटिटी, राईट? टोटल रिटर्न्स डिवाइड बाय डिनोमिनेटर सोल्ड क्वांटिटी. गुड. देन तुम्हाला अजून एक ऑप्शन विचारतोय, अल्टरनेट रिझल्ट. म्हणजे झिरोने डिवाइड असतात बघा कधी कधी, ते अल्टरनेट रिझल्ट असतात. म्हणजे तिथं काय देणार आपण? एन ए देऊ शकतो. ओके, देन एक कार्ड व्हिज्युअल घेतो इथून. ठीक आहे, दिसतंय? इथून कार्ड व्हिज्युअल घेतोय मी. अँड देन काय करतो? रिटर्न रेट पर्सेंटला ड्रॅग करतो. पण हे समथिंग काय ते 0.01 मध्ये दिसतंय. ओके, जेव्हा मी त्या मेजरवर क्लिक करेल, ओके, रिटर्न रेटवर क्लिक करतो, देन इथं ऑप्शन काहीतरी मेजर टूल्स ओपन होते, राईट? इथं पर्सेंट म्हणून एक ऑप्शन आहे, दिसतोय? त्याच्यावर जस्ट क्लिक करतो. झालं समथिंग काहीतरी. काय येतंय? बरोबर. कशानंतर? एकत्र त्या मेजरवर क्लिक कर आणि देन इथं पर्सेंटचा ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक कर. 2.17 आला तुमचा. काय येईल तर
व्हॅल्यूशी आत्ता देणं घेणं नाही आपल्याला, आत्ता काय देणं घेणं नाही व्हॅल्यूशी. ओके, काय डिवाइड फंक्शन कसं वर्क होतं, राईट. ऍग्रिगेट फंक्शन्स का आले, डिवाइड फंक्शन का आलं, आता टेक्स्ट फंक्शन बघू. ओके, टेक्स्ट फंक्शन्स टेबल व्ह्यू मध्ये वेर इज कस्टमर. ओके आता माझा मॅनेजर आला. ओके, आणि तो काय म्हणला, माझं हे मंथ नेम आहे ते फक्त मला 3 कॅरेक्टर मध्ये पाहिजे, म्हणजे जानेवारीला जान, जुलैला जूल, मेला मे, समथिंग काय 3 कॅरेक्टर मध्ये हवे. ओके, तो त्यासाठी काही टेक्स्ट फंक्शन. ओके, सो मी काय करतो, अगेन एक न्यू कॉलम क्रिएट करतो. ओके, काय करतो, एक न्यू कॉलम क्रिएट करतो. एक शॉर्ट मंथ नेमाचा कॉलम तयार करतो, शॉर्ट मंथ नेम. त्यासाठी एक फंक्शन आहे लेफ्ट नावाचं. ओके, कोणतं, लेफ्ट. सो काय करणार मी, जस्ट LEFT आलो ऑटोमॅटिकली तर सजेशन, लेफ्ट वर क्लिक करतो. तो काय मागतोय मला, पहिल्यांदा टेक्स्ट मागतोय. टेक्स्ट मध्ये काय पास करणार मी, मंथ नेम, कॉलम नेम, राईट. आलं कॅलेंडर लुकअपचा मंथ इथं ऑटोमॅटिकली सिलेक्ट करतो. नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती पाहिजे तुम्हाला, 3 पाहिजे. सो 3 लिहू, 3 लिहितो, देन एंटर. आले. इफ जर मला राईट साईडनी पाहिजे असतं काय केलं असतं मी, यूज राईट. मिड पाहिजे असेल तर मिड. काय आले, मेन फंक्शन कोणकोणते, लेफ्ट, राईट अँड मिड. 3 टेक्स्ट फंक्शन इम्पॉर्टंट, लिहून घ्यायचे असतात नोट्स. ओके, मिड यूज करून दाखवू एकदा, गरज आहे. अगेन एक काय होतं, न्यू कॉलम क्रिएट करतो. आता मिड. ओके, इज इक्वल टू काय यूज करणार, फक्त मिड लिहिणार. ओके, मिड आलं. फर्स्ट काय विचारतो, मला टेक्स्ट विचारतोय. टेक्स्ट कोणता, मंथ नेमचा टाकू. आता ज्या कॉलम वर तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचंय, मंथ लिहू. आता मंथ काय म्हणतोय तुम्हाला, स्टार्ट पोझिशन कुठून पाहिजे तुम्हाला. मी आता कुठं, जे पासून स्टार्ट करतो आणि एल ला संपवतो, किंवा 4 कॅरेक्टर घेऊ, वाय ला संपवतो. म्हणजे जानेवारीचा असेल तर जे पासून स्टार्ट होऊन कुठे समजणार, JNU पर्यंत, राईट. सो काय विचारतो मला, स्टार्ट पोझिशन काय घे, 1 घेतो मी. ओके, देन तुम्हाला काय विचारतो, नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती हवेत तुम्हाला, 4. म्हणजे एंड पोझिशन म्हणू शकतो मी, राईट. एंड आलं इथं, आलं. ऑगू डिगू काय आलंय ते, हे बघ ऑगस्टचं काय आलंय. आलं काय, आलं मिड कसं वर्क करतं. ओके, काय झालं, जानू, दुसरं काय येणार आहे, सिम्पल. तुमचं असेल ना कोणाचे, जानू जानू असतील ना, एवढं काय लास्ट आहे तुम्ही. नॉर्मल झाले रे ते सगळं आजकाल. काय तरी पण भेटत बाबू, त्यासाठी चरित्र चांगलं लागतं. काय रे बाबा, जाऊ दे पुढे जाऊ. ओके, सो बेटा, हा एक
टेक्स्ट फंक्शन येतात कस्टमर लुकअप मध्ये. सर्च फंक्शन माहिती? सर्च फंक्शन काय करतो? सर्च फंक्शन एनीवन? सर्च फंक्शन अजून मागे काय करतो सर्च फंक्शन? ओके, सो मी काय होतो आता प्रोडक्ट लुकअप मध्ये जातो. ओके, प्रोडक्ट लुकअप मध्ये देन इथं काहीतरी पोझिशन येते, समथिंग HL म्हणून काहीतरी येते, राईट? मला ह्याच्यामध्ये फक्त HL हवंय, म्हणजे फक्त फर्स्ट टू नेम हवंय, राईट? मला काय हवंय? फक्त फर्स्ट टू नेम हवंय, म्हणजे HL हवंय, राईट? सो मी काय होतो सिलेक्ट करतो आणि इथं न्यू कॉलम क्रिएट करतो. प्रोडक्ट लुकअप मध्ये गेलो आणि एक न्यू कॉलम तयार करतो. ओके, नाही शॉर्ट प्रोडक्ट SKU म्हणजे माहिती का काय? प्रोडक्ट नेम, त्याचा कोड अँड देन त्याचा कलर. आता मला फक्त प्रोडक्ट नेम हवंय, म्हणजे HL म्हणजे हेल्मेट. ओके, सो काय यूज करायचं मला? सर्च. सो काय यूज करणार मी? डायरेक्ट सर्च. ओके, सर्च. फर्स्ट काय म्हणते तो? मला काय फाइंड करायला होते? टेक्स्ट. मी काय फाइंड करू शकतो? टेक्स्ट म्हणजे कोणतं फाइंड करू शकतो? हायफन. हायफन पर्यंतच ती माझी व्हॅल्यू आहे HL. SKU म्हणजे बघितलं का तुम्ही इकडं? एकदा बघा तुमच्या लॅपटॉप मध्ये SKU, प्रोडक्ट SKU नावाच्या कॉलम मध्ये हायफन पर्यंत ती व्हॅल्यू कोणत्या तरी, राईट? बरोबर. सो मी तर हायफन टाकू, फाइंड टेक्स्ट काय म्हणू? हायफन म्हणू, हायफन म्हणू. देन काय म्हणते? विदिन अ टेक्स्ट म्हणतोय. काय टाकू शकतो? प्रोडक्ट SKU नावाचं टेबल टाकू का? कोणत्या टेबल मध्ये, कोणत्या कॉलम मध्ये प्रेझेंट आहे? प्रोडक्ट SKU नावाच्या. प्रोडक्ट SKU एंटर दाबतो अँड देन एंटर. त्याचं कॅरेक्टर आला, किती आला? तिसऱ्या पोझिशनला काहीतरी समथिंग येते ते व्हॅल्यू. बट आता मला काय फाइंड करायचं? हे HL फाइंड करायचं. ओके, मला काय व्हॅल्यू मिळाली की जो माझा HL प्रोडक्ट आहे तो किती कॅरेक्टर्सचा आहे? 3 कॅरेक्टर्सचा हायफन पर्यंत. म्हणजे मला हायफनची पोझिशन फाइंड झाली आधी, राईट? आता मला काय करायचं? फक्त ह्याच्यातून काय करायचंय? HL एक्स्ट्रॅक्ट करायचं, राईट? कुठे गेलं? त्यांनी लेफ्ट साइडने फर्स्ट जे घेतलं तेच घेतलं डायरेक्ट. जर 2 हायफन सर्च करायचं असेल त्याला खूप मोठा कोड आहे, बघशील. एवढं नाही मी करणार. मला हायफनची कंडिशन फाइंडिंग मिळाली 3 नंबरला, राईट? आता मला काय हवंय? HL हवंय. ते कोणत्या साईडनी आहे? राईट कोण म्हणलं रे? लेफ्ट साइडनी. सो मी फंक्शन इन फंक्शन यूज करू, लेफ्ट इन सर्च यूज करू. फर्स्ट काय यूज करणार मी? लेफ्ट यूज करतो. देन टेक्स्ट विचारतो तुम्हाला. प्रोडक्ट SKU कॉलम, कोणत्या कॉलम ऑपरेशन परफॉर्म करायचंय? प्रोडक्ट SKU नावाच्या. देन नंबर ऑफ इंटरव्हल्स किती? 3. किती आली फाइंडिंग कॅरेक्टर्सची? हायफनची 3 आली. सो 3 लिहू का? और सर्च यूज करणार. काय गणता रे तुम्ही सगळे? सर्च यूज करू ना. मी आधीच म्हणलेलं फंक्शन इन फंक्शन वापरायचं आपल्याला. लगेच 3 मी म्हणलं. सर्च यूज करू, कॉमा सर्च. फाइंड टेक्स्ट हायफन विदिन अ टेक्स्ट.
मी पण विसरायला लागले मेजर. वाय -1. अरे मेरे रुको जरा, इनको तो दिखाने दे मेरे को. एंटर कर. इथं काय आलं, HL आला बट विथ हायफन आलाय, राईट. सो हायफनच्या मागे व्हॅल्यू माझी पूर्ण, सो -1 लिहू शकतो मी. जिथं कुठं हायफन असेल त्याच्या -1 असेल तेव्हा मला प्रोडक्टची सगळी व्हॅल्यू मिळेल, राईट. जे शॉर्ट फॉर्म हवं तुम्हाला. ओके, सो इथं काय लिहितो, जस्ट -1. बरोबर लिहिलं ना. एंटर जाऊ. नाही बाहेर द्यायचं का, माझ्या एरर का नाही आला, मला का नाही आलं. थांबा. आला. सो ब्रॅकेटच्या बाहेर जावं लागेल मला, -1. ओके, पहिले कॉमा -1 का डायरेक्ट -1 ना डायरेक्ट. त्यातून मला एक मायनस कॅरेक्टर करायचं आहे, राईट. सो जस्ट एंटर. आलं का माझं सगळं कोड आला, फक्त माझा जो काय होता हेल्मेट देन कलर काय काय होतं, मला फक्त HL मिळालं. कशा थ्रू मिळालं, सर्च ऑपरेशन थ्रू. जर तुमच्याकडे पॉवर क्रेडिट एडिटर असतं तुम्ही काय केलं असतं, डिलिमिटर. बरोबर. आता माझ्याकडे पॉवर क्रेडिट एडिटर आहे का, नाहीये. माझ्याकडे डायरेक्ट डेटा आलेला, तर त्यासाठी मी काय यूज करणार, डॅक्स. बरोबर. जेव्हा तुमच्याकडे SQL म्हणून डेटाबेस येतो तेव्हा तुम्हाला पॉवर क्रेडिटरला डेटा दिसत नाही. तुम्हाला SQL ला काहीतरी क्वेरी लिहावं लागतं आणि तिथं डेटा शो करतो, मग इथं ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं, डॅक्स तो. ओके, काय आलं, सर्च काय आलं, फंक्शन इन फंक्शन काय आलं, लेफ्ट राईट मिड काय आलं, टेक्स्ट फंक्शन क्लिअर, ऍग्रीगेट फंक्शन क्लिअर. मला म्हणलं कंटाळा. एक लास्ट घेऊ मग बाकीचे असेल ना, चालेल ना. एक डेट फंक्शन घेऊ थोडेफार. ओके, डेट टाइम इंटेलिजन्स नाही, डेट टाइम इंटेलिजन्सले पुढे. ओके, आता हे डेट दिसतंय का तुम्हाला. ओके, आता असं समजा की माझ्याकडे इयर नावाचा कॉलमच नाही, त्यामुळे डेटाबेस आलाय. ओके, त्यामध्ये फक्त तुमचा एवढाच डेट नावाचा कॉलम आहे. आता मला आता ह्याच्यातून इयर एक्सट्रॅक्ट करायचं, राईट. काय करायचंय, इयर एक्सट्रॅक्ट करायचंय. काय करतो, अगेन न्यू कॉलम क्रिएट करतो. इयर वन. ओके, देन मी एक फंक्शन यूज करणार इयर नावाचा, डायरेक्ट इयर. ओके, इयर केलं यूज. आलं. मग डेट काय टाकायचं आहे, पूर्ण डेट टाकू शकतो, कॅलेंडर लुकअपची डेट. माझ्याकडे तोच कॉलम प्रेझेंट आहे असं समजा, इमॅजिन कर. ओके, सो कॅलेंडर लुकअपची डेट. एंटर. आले सगळे इयर. डॅक्स थ्रू कशी एक्सट्रॅक्ट करणार, ह्याची मंथ विचारलं असतं काय यूज केलं असतं, इयरच्या ऐवजी मंथ. क्वार्टर केलं असतं तर मंथच्या ऐवजी क्वार्टर. क्लिअर, क्वार्टर. क्लिअर क्लिअर. कोणतं आहे ना आता अजून, ओके. इफ जर मला करंट डेट आणि करंट टाइम पाहिजे असेल तर, करंट डेट पाहिजे आणि करंट टाइम पाहिजे तर दोन फंक्शन, एक टुडे आणि एक नाव, ते फक्त बघू आपण. ओके, एक मेजर क्रिएट करतो करंट डेट नावाचा. राईट क्लिक करणं, न्यू मेजर सिलेक्ट करणं.
काय झालं रे? काय झालं? नाही काय झालं? त्याला काय बनवायचंय? सोडतो थांबा. काय बनवायचं होतं मला? करंट डेट फाइंड करायचे, राईट? सो काय करतो? करंट डेट. कोणतं फंक्शन यूज करणार मी? टुडे. जस्ट टुडे एक फंक्शन ते यूज करतो. ओके, टुडे यूज केलं झालं, जस्ट एंटर जातो. हो, करंट डेट हवी मला फक्त. लय सोपं आहे डॅक्स, यायला पाहिजे फक्त. करंट डेट नाव तिथं आहे. ओके, जस्ट चल मी ट्रॅक. आली का 29/11 आजची डेट? टाइम नाही येते, फक्त डेट येते. बरोबर. जर टाइम हवा असेल मला करंट टाइम, तर फक्त नाव यूज करायचं टुडेच्या ऐवजी. इथं काय यूज करतो मी? जस्ट नाव यूज करतो. एंटर. आला का टाइम? 3 वाजून 4 वाजायला म्हणजे 3:56 49. आलं? कोणी विचारलं काढू शकता आता बिंदास. डेट फंक्शन इयर एक्सट्रॅक्ट करू शकता, मंथ क्वार्टर बिंदास, विदाउट पॉवर ग्रिड एडिटर. ओके, आता आपलं एक मेन राहिलं फक्त लास्ट टॉपिक, बिग डे आणि विकेंडचा. आठवत आहे? बिग डे आणि विकेंड. काय केलेलं रे? आठवते का ना बिग डे विकेंड? कसं फाइंड केलेलं? कॅल्क्युलेट फंक्शन यूज करू. कॅल्क्युलेट यूज केलेलं मी. मग आता नाही आठवत मी कॅल्क्युलेट यूज केलं असं. म्हणजे आहे तुम्हाला वीक डे एक्सट्रॅक्ट करायचं, तर काय करणार मी? यूज जस्ट वीक डे मध्ये डेट टाकू शकतो, राईट? आपण वीक डे एक्सट्रॅक्ट करू. म्हणजे मला असं फाइंड करायचे माझे बिग डेज कोणते आहेत, वीकेंड कोणते आहेत, राईट? बिग डे आपला कुठून चालू होतो? मंडे पासून. मंडेला 1 2 3 4 5. ओके, आता आपल्या ह्याच्यामध्ये आय थिंक संडे, राईट? संडे का काहीतरी आहे. ओके, इथं बिग डे नावाचा एक मेजर डेट करतो. ओके, बिग डे. तो त्यासाठी कोणतं फंक्शन यूज करणार मी? बिग डे. डायरेक्ट फंक्शन प्रेझेंट आहे बिग डे नावाचं. ओके, देन तो काय लागतं मला? डेट. डेट कोणती पास करणार? कॅलेंडर लुकअप मधली. देन रिटर्न टाईप बघा, जर 1 वर मी क्लिक केलं, ओके, इथं बघा ॲरो, एक ॲरो क्लिक करतो. तो काय म्हणतोय? संडेला स्टार्ट होणार तुमचा वीक डे आणि एंड कुठं होणार? सॅटर्डेला. तर 2 घेतला असतं तर मंडेला स्टार्ट, संडेला एंड. 3 घेतला असतं ट्यूजडेला स्टार्ट, मंडेला एंड. ओके, आता का तुम्ही मंडे पासून पाहिजे आपल्याला, सो 2 घेतलं, एंड. आली तर -2 का आलं रे? नाही, सॉरी. मंडेला बघा, मंडेला ऑटोमॅटिकली 1 आलं, देन 2 काय आलं? ऍक्च्युली स्टार्ट ऑफ वीक बघा तुमच्या पॉवर ग्रिड मध्ये कुठे आहे? संडेला आहे. तो संडेला आहे, राईट? आपण कन्वर्ट कशामध्ये केलं? मंडेला केलं. सो दॅट डॅक्स काय लिहिला मी? वीक डे नावाचा डॅक्स लिहिला. सो मला काय आलं? ओके, आता लास्ट. ओके, लास्ट आपल्याला आता फक्त वीकेंड कोणते आणि वीकडे फाइंड करायचे. वीकडे कोणते आहेत आणि वीकेंड फाइंड करायचे, राईट? एक कंडिशन लिहायची फक्त मला. ओके, काय नंबर असतील ते वीकेंड, काय नंबर असतील ते वीकडे.
सांगा तुम्ही एक लास्ट देन स्टॉप करू. वीकेंड फाईन काय झालं, वीकेंड कोणतं आहे? सो कोणती इफ कंडिशन लिहू शकतो? इफ. ओके, देन लॉजिकल टेस्ट म्हणजे काय, कशावर ऑपरेशन परफॉर्म करायचं? वीकडे वर, राईट. सो कॅलेंडर लुकअपची वीकडे घेऊ शकतो मी. कॅलेंडर लुकअप वीकडे कुठे? इफ इज इक्वल टू 6 असेल, और अगेन कॅलेंडर लुकअपची वीकडे इज इक्वल टू 7 असेल, तर तो काय झाला माझा? वीकेंड. ओके, रिझल्ट ट्रू, वीकेंड, अदरवाइज वीकडे. विदाउट यूज एनी काय म्हणतात पॉवर एडिटर, डायरेक्ट डॅक्स थ्रू तुमचे फंक्शन डायरेक्ट प्रेझेंट आहे, डेटचे प्रेझेंट आहे, टेक्स्टचे प्रेझेंट आहेत, सगळे प्रेझेंट आहेत. ओके, क्लिअर सगळ्यांना? थांबायचं, कंटाळा ह्याच्यावर डोक्यावर तुमच्या जाईल सगळ्यांच्या. हे पुढचे अजून आहेत काय नाही, फक्त टाइम इंटेलिजन्स फंक्शन आहेत बास, आणि समथिंग काय ते ऑल एक कन्सेप्ट आहे, दोनच कन्सेप्ट आहेत. सो आपण ते रिपीट करू का, एक अर्धा एक तास खूप झालं. कधी रिपीट करायचं सांग. अरे कुठे असतो हा? सगळ्यांना पॉवर एडिटर आणि सगळं पॉवर बॅक काय असतं हे का आलंय क्लिअर? काही ऑपरेशन करायला करू शकता विथ द डॅक्स ऑफ डेट पर्यंत सगळे ऑपरेशन करू शकता. इंटरव्ह्यू मध्ये चुकणार नाही कोण, बाहेर गेलं तरी कोणत्या इंटरव्ह्यूला, बरोबर.